नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय मनोरंजक आणि उपयुक्त माहिती सांगणार आहे, आणि ती म्हणजे भाग्यवान पुरुषांची 10 लक्षणं। अशी कोणती लक्षणं आहेत किंवा गुण आहेत ज्यामुळे काही पुरुषांना भाग्यवान समजले जाते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंडळी, आपण नेहमी बोलताना काही वाक्य बोलत असतो किंवा ऐकत असतो, ती म्हणजे तो खूप भाग्यवान आहे, तो खूप नशीबवान आहे। भाग्यवान माणसाबद्दल, त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते। सामुद्रिक शास्त्रानुसार भाग्यवान व्यक्तींच्या शरीरावर कोणते गुण वैशिष्ट्ये असतात ते आपण बघूयात। तर ज्या लोकांच्या छातीवर केस असतात अशा व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात, प्रेमळ असतात, त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही। ही माणसं अतिशय शांत आणि संयमी स्वभावाची असतात, प्रामाणिक असतात आणि इतरांसाठी अतिशय उदार स्वभावाची असतात। सामुद्रिक शास्त्रानुसार छातीवर केस असणारी माणसं ही भाग्यवान, नशीबवान असतात। ज्या व्यक्तीचे कपाळ उंच आणि मध्यभागी पुढे आलेले फुगीर असते, म्हणजे उंच कपाळावर मध्यभागी खड्डा नसतो, अशा व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात। त्यांना नशिबाची साथ मिळते, कमी कष्टामध्ये जास्त लाभ मिळतो, यश मिळवण्यासाठी त्यांना फार स्ट्रगल करावे लागत नाही। अशी माणसं खूप हुशार असतात। ज्यांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट मोठं असतं अशा व्यक्ती आक्रमक स्वभावाच्या असतात, पराक्रमी असतात, यांची समोरच्यावर छाप पडते, यांना समाजात मान सन्मान मिळतो। यांनी जिद्दीने एखादी अवघड गोष्ट हातात घेतली तर त्यात यशस्वी होतात, अल्पावधीतच उत्कृष्ट कार्य करून मोठ्या उंचीवर पोहोचतात। ज्या व्यक्तीचे तळहात, तळपाय अतिशय मऊ, लालबुंद किंवा गुलाबी रंगाचे असतात अशा व्यक्ती ऐशोआरामी असतात, अतिशय सुख समृद्धीमध्ये जीवन जगतात, कमी कष्टात यांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात। सतत कार्यमग्न राहून काम केले तर या व्यक्ती खूप मोठे काम उभे करू शकतात। सामुद्रिक शास्त्रानुसार अशा व्यक्ती अतिशय भाग्यवान समजल्या जातात। ज्या व्यक्तीच्या तळहातावर मध्यभागी लाल रंगाचे एखादा चिन्ह असेल किंवा हातावरील धनरेषा सरळ आणि लांबलचक असते अशा व्यक्ती खूप भाग्यवान असतात। या व्यक्तींना सर्व प्रकारचे सुख मिळते, समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते, वाहन सुख यांच्या नशिबामध्ये असते, पैशांची कमतरता भासत नाही। मेहनत केल्यास अशा व्यक्तींचा भाग्य अधिक उजळून निघते। ज्या पुरुषांची पाठ कासवासारखी आणि भारदस्त असते ते अतिशय नशीबवान असतात। सामुद्रिक शास्त्रानुसार त्यांना संपत्तीचा आशीर्वाद असतो। संघर्ष करावा लागत असला तरी त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून धनसंपत्तीचा लाभ होतो, त्यांना लक्ष्मीसारखी पत्नी मिळते, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या व्यक्ती असतात आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो। ज्या व्यक्तीचे नाक कपाळापासून सुरू होते अशा व्यक्ती भाग्यवान मानल्या जातात। कपाळापासून नाक सुरू होते त्या ठिकाणी खड्डा नसतो, या व्यक्ती अतिशय बुद्धिवान असतात, संघर्ष करणाऱ्या असतात। अशा व्यक्तींचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दबदबा असतो, त्यांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही। ज्या पुरुषाची मांडी जाड आणि लांब असते अशा पुरुषांना नशिबाची साथ मिळते असे म्हणतात। हे शारीरिकदृष्ट्या अतिशय मजबूत असतात, लढवय्ये असतात, आपले काम प्रामाणिकपणे करतात, परंतु त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार केला पाहिजे। ज्या लोकांची मान लहान म्हणजे बारीक सामान्य असते अशा लोकांना जोडीदाराकडून लाभ मिळतो, जोडीदारामुळे यांच्या संपत्तीत वाढ होते, मान सन्मान मिळतो, कारण अशा लोकांचे नशीब हे लग्नानंतर फळफळते, त्यांना यश मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही। ज्या व्यक्तीच्या हाताची बोटे तळहातापेक्षा मोठी आणि गुडघ्यापर्यंत लांब हात असतात अशा व्यक्तीसुद्धा भाग्यवान असतात। सामाजिक क्षेत्रात या व्यक्ती नामवंत होतात, सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या आणि गोरगरिबांना मदत करणाऱ्या तसेच अतिशय दयाळू व्यक्तिमत्वाच्या असतात। तर मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल की माणसाला काही गोष्टी ह्या जन्मजात किंवा नैसर्गिक पद्धतीने लाभलेल्या असतात। कधीकधी योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर या व्यक्तींना फायदा घेता येत नाही। ज्ञान आणि मनोरंजनाच्या हेतून मी बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।